सार्थ श्री दासबोध दशक 12 समास 10 उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम आपण यथेष्ट जेवणे उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तर ते न बुडो नेदावे बुडत यास. उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतांस सांगावे, वर्तल्या विण बोलावे ते शब्द मिथ्या. स्नान संध्या देवार्चन एकाग्र करावे, जप ध्यान हरिकथा निरूपण केले पाहिजे. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी काचे. आडले जाकसले जाणावे, यथाशक्ती कामास यावे, मृदवचने बोलत जावे कोणी कासी. दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणिमात्रासे मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परिस व्हावे पारखे जन. दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तावे, लोकांस परीक्षित जावे नाना प्रकारे. नेमकची बोलावे, तत्काळची प्रतिवचन द्यावे, कदापि रागास न यावे क्षमारूपे. आलस्य अवघास दवडावा, येत न उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी काचा. उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा संसार आपला. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्ती सुरवावे ने प्रकारे. नेमकपणे वर्तो लागला, तो बहुतास कळो आला, सर्वार्जवी तयाला काय होणे. ऐसा उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होये. उदंड धिक्कारू न बोलती, तरी चळो नेदावी, शांती दुर्जनास मिळून जाती धन्य ते साधू. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्ये शोभला, तोची एक जाणावा भला भूमंडळी. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे सोसित जावे, जिजोन कीर्ती सोरवावे नाना प्रकारे. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे वीण कोठेची नाही समाधान. परांतरास न लावावा ढका, कदापि पडो नेदावा चुका, क्षमाशीलतयाच्या तुका हानी नाही. आपले अथवा परावे, कार्य अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे हे विहित नव्हे. बरे बोलता सुख वाटते, तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे. कठीण शब्दे वाईट वाटते, ते तो प्रत्ययासे ते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. आपणास चिमोट घेतला, देणे कासा बीस झाला, आपणावर दुसऱ्याला राखत जा. जे दुसऱ्यास दुःख करी, ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणी एके प्रसंगी. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. दंभ दर्प अभिमान क्रोध आणि कठीण वचन, या ज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलिले. जो उत्तम गुणे शोभला, तोची पुरुष महाबला, कित्येक लोक तयाला शोधित फिरती. क्रिये वीण शब्द ज्ञान, तेची श्वानाचे वमन, भले तेथे अवलोकन कदापि न करीती. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषांकारणे धुंडित येती. ऐसा जो महानुभाव, तेणे करावा समुदाव, भक्तियोगे देवाधिदेव आपुल्या करावा. आपण आवचिते मरून जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. आमची प्रतिज्ञायसी काही न मागावे, शिष्यासी आपण मार्गे जगदीशासी भजत जा. या कारणे समुदाव झाला पाहिजे मोछाव, हातोहाती देवाधिदेव ओळेसा करावा. आता समुदाया कारणे पाहिजे ती दोन्ही लक्षणे, श्रोती येथे सावधपणे मन घालावे. जेणे बहुतांस सगळे भक्ती हेतो, रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे.
मागा बोलिले उत्तम गुणतया समानिती प्रमाण प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले बोलण्यासारखे चालणे स्वय करून बोलणे तयाची वचने प्रमाणे मानिती जनी जे जे जनास मानेना ते ते जनही मानेना आपण ऐकला जननाना सृष्टीमध्ये म्हणून सांगात असावे मानत मानत शिकवावे हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने परंतु हे विवेकाची कामे विवेकी करील नेमे इतर ते बापुडे भ्रमे भांडूच लागले बहुतांशी भांडता ऐकला शन्या वाचून पुरवला या कारणे बहुताला माझे राजी राखावे इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास 10वा श्रीराम 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 श्रीराम